ऐकली कधी तुम्ही कथा सात बेटांची, ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता, इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा 6वा भाग. गेटवे ऑफ इंडियाचं स्वरूप निश्चित करताना लोकांच्या सूचना सरकारनं लक्षात घेतल्या. त्याबद्दलची माहिती आपण मागच्या भागात ऐकली आहे. यातली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या डिझाईनला देशाची राजधानी नवी दिल्लीची आखणी करणारे आर्किटेक्ट एडविन ल्युटेन्स यांनी मान्यता दिली होती. ल्युटेन्सवर मुघल किंवा इंडो सार्सेनिक वास्तुशैलीचा प्रभाव होता आणि त्याचंच प्रतिबिंब गेटवे ऑफ इंडियाच्या संकल्पचित्रातही स्पष्टपणे पडलेलं होतं. जॉर्ज विटेटनं डिझाईन केलेल्या आणि एडविन ल्युटेन्सनं मंजूर केलेल्या गेटवे ऑफ इंडियाच्या आराखड्याला मुंबई प्रांताच्या सरकारनं मान्यता दिली नसती तरच नवल. जनतेकडून आलेल्या सूचनांचा विचार करून तयार केलेलं नवीन स्केल मॉडेल लोकांना पाहण्यासाठी टाउन हॉलमध्ये प्रदर्शित करण्यात आलं. नवीन डिझाईन आणि एकूणच प्रकल्पावर लोकांचं आणखीही काही म्हणणं असल्यास त्याचाही विचार करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं. नव्यानं आखणी केलेल्या डिझाईनवरही लोकांच्या सूचना येत होत्या. पण तेवढ्यातच सोमवार 31 मार्च 1913 या दिवशी मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनेहॅम यांच्या हस्ते नियोजित गेटवे ऑफ इंडियाच्या वास्तूचा पायाभरणी समारंभ आयोजित करण्यात आला. पायाभरणी करताना त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे त्या दिवशीच्या वर्तमानपत्राच्या प्रती आणि काही चलनी नाणी एका हवाबंद डब्यात घालून पायाच्या दगडाबरोबर ठेवण्यात आली. भारताचा दौरा आटपून इंग्लंडला परत जाताना पंचम जॉर्ज यांनी लॉर्ड सिडनेहॅम यांच्याकडेच अपोलो बंदरावर त्यांच्या भेटीची आठवण म्हणून भव्य वास्तू उभारण्याची इच्छा प्रकट केली होती. सिडनेहॅम यांचा मुंबईच्या गव्हर्नर पदाचा कालावधी 5 एप्रिल 1913 या दिवशी संपत होता. अपोलो बंदरावर गेटवे उभारण्याची इच्छा त्यांच्यापाशीच राजानं व्यक्त केली होती. त्यामुळे राजाच्या इच्छेनुसार उभारण्यात येणाऱ्या गेटवेची पायाभरणी आपल्या कारकिर्दीतच व्हावी या विचारानंच कदाचित डिझाईनला अंतिम स्वरूप मिळण्यापूर्वीच हा समारंभ आयोजित केला असावा. समारंभाच्या वेळी सिडनेहॅम यांनी गेटवे ऑफ इंडियाचं डिझाईन, त्यावर जनतेनं केलेल्या सूचना, त्यातल्या काही सूचनांवर विचार करून डिझाईनमध्ये करण्यात आलेले बदल इत्यादींचा आढावा घेतला. नव्यानं तयार झालेल्या डिझाईनवरही लोकांच्या काही सूचना असल्यास त्यांचाही विचार करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी लोकांना दिलं. सिडनेहॅम यांनी आपल्या भाषणात ताजमहाल हॉटेलचाही उल्लेख केला. ते म्हणाले, देशातल्या एका उत्तम दर्जाच्या हॉटेलच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडियाची वास्तू उभी राहणार आहे. त्या हॉटेलच्या बांधणी आणि सौंदर्याशी गेटवेची तुलना आणि स्पर्धाच होऊ शकत नाही. पण समुद्रातून येणाऱ्या प्रवाशाच्या नजरेला प्रथम दिसेल ती गेटवे ऑफ इंडियाचीच वास्तू असेल. ते पुढे म्हणाले, And when the visitor lands and looks up at Mars towering 80 feet above him, the last impression created will be that of inadequate proportions. Moreover, it is not the size alone that arrests and rivets eye. The Gateway of India will stand out in shining white marble, emphasized by the dark shadows flung by the Indian sun. There will be nothing like it along the harbour face, nothing that could compete with its pure brilliancy. याचा साधारण अर्थ असा, जेव्हा प्रवासी किनाऱ्यावर पाऊल ठेवेल तेव्हा त्याच्या मनावर ठसेल ती या 80 फूट उंच वास्तूची डोळ्यात न मावणारी भव्यता. केवळ आकारामुळेच नाही तर पांढऱ्या शुभ्र चमकदार संगमरवरामुळेही पाहणाऱ्याची नजर
या वास्तूवर खिळून राहील. संपूर्ण बंदरावर हिच्या तेजाशी स्पर्धा करू शकणारी दुसरी कुठलीच वास्तू असू शकणार नाही. सिडनेहॅम यांनी त्यांच्या शब्दातून गेटवे ऑफ इंडियाचं जिवंत चित्रच श्रोत्यांसमोर उभं केलं. गेटवेसाठी निवडण्यात आलेल्या हिंदू मुसलमान पद्धतीच्या वास्तुशैलीचं समर्थन करताना ते म्हणाले, The design will, as I have said, represent the art of India, Hindu and Mohammedan in happy combination. That this memorial may symbolize the advance of these two great communities hand in hand towards nationhood under the guidance of British rule is my earnest hope. याचा साधारण अर्थ असा: हे आरेखन म्हणजे हिंदू आणि मुसलमान शैलीचा समन्वय असलेल्या भारतीय वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. ब्रिटिश सत्तेच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही महान समुदाय हातात हात घालून राष्ट्रभावना जपण्याच्या दिशेनं प्रगती करण्याचं हे भव्य स्मारक प्रतीक ठरेल, अशी मला अगदी अंतःकरणापासून आशा आहे. मात्र ही वास्तू जेव्हा उभी राहील ती पाहायला आपण या देशात नसणार, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. सिडनेहॅम यांच्या जागी आलेले मुंबई प्रांताचे नवीन गव्हर्नर लॉर्ड वेलिंग्टन यांनी गेटवे ऑफ इंडियाच्या उभारणीला प्राथमिकता देऊन सप्टेंबर 1913 मध्ये सर्व सूत्र आपल्याकडे घेतली. लोकांच्या सूचनांचा विचार करून त्यात शक्य तेवढे बदल करायला सुरुवात केली. समुद्रात थोडा भराव घालून त्यावर गेटवे ऑफ इंडिया निर्माण करावं, यामुळे तिचा दर्शनी भाग समोरच्या रस्त्याच्या सरळ रेषेत येईल, ही महानगरपालिकेचे काउन्सिलर जोसेफ बाप्टिस्टा आणि इतरही काही लोकांनी केलेल्या सूचना त्यांनी स्वीकारल्या. त्याचप्रमाणे जॉर्ज विटेटच्या योजनेनुसार नव्यानं उभं राहणारं गेटवे रस्त्यावरूनही सहज नजरेला पडावं म्हणून आजच्या रिगल सिनेमापर्यंतच्या सर्व इमारती ताब्यात घेऊन मिरवणुकीचा भव्य मार्ग तयार करण्याच्या दिशेनंही त्यांनी विचार सुरू केला. एप्रिल 1914 मध्ये भराव घालण्यात येणाऱ्या जागेचे आराखडे महानगरपालिकेला सादर करण्यात आले. त्याचप्रमाणे जनतेच्या माहितीसाठी ते वर्तमानपत्रांमधूनही प्रसिद्ध करण्यात आले. अपोलो बंदरावर भराव घालून एकूण 6500 चौरस मीटरची नवीन जमीन समुद्राकडून मिळवण्यात येणार होती. त्यातल्या अगदी दक्षिणेकडच्या टोकावर जवळपास 1500 चौरस मीटर जागेवर गेटवे ऑफ इंडिया उभं राहणार होतं. गेटवेच्या समुद्राकडच्या बाजूच्या पायऱ्या थेट समुद्रात उतरणार होत्या. गेटवेची जमिनीकडची बाजू थेट वेलिंग्टन चौकाच्या दिशेनं पाहणार होती. गेटवेच्या अगदी समोर भव्य बाग तयार करण्यात येणार होती. बाग आणि गेटवेच्या मधल्या मोकळ्या जागेत किमान 2-1 हजार लोक एकत्र येऊ शकतील एवढी 5000 चौरस मीटरची मोकळी जागा ठेवण्यात आली होती. बागेच्या मागे असलेल्या रॉयल बॉम्बे यॉट क्लब चेंबर्स, क्लबच्या मागच्या इमारती आणि त्यांच्या मागं असलेल्या तोफखान्याचा मोकळा प्लॉट या जागा ताब्यात घेऊन तिथली सगळी बांधकामं तोडून त्या ठिकाणी खास मिरवणुकीसाठी लांब रुंद रस्ता तयार केला जाणार होता. जमिनीवरून थेट गेटवे ऑफ इंडिया दिसावा यासाठी अशी आखणी केली होती. आज आपण ऐकला गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा 6वा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेट गाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही कुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी